धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील झुलेलाल सोसायटीजवळील अरुणकुमार वैद्यनगर येथे अज्ञात चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरावर डल्ला मारत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या चोरीमध्ये सुमारे 35 ते 40 तोळे सोन्याचे दागिने, 25,000 रुपये रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार व्यापारी मोहन टोपनदास हरवाणी यांच्या घरात ही चोरी झाली। हरवाणी यांचा मुलगा आपल्या सुनेला घेण्यासाठी भोपाळ येथे गेला होता। तसेच घरामध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने काही मजूरही कामावर होते। घरातील सदस्यांच्या अनुपस्थितीचा आणि परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून त्यामध्ये ठेवलेले सोना चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। सकाळी घरातील सदस्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळी पाहणी करून विविध पुरावे संकलित केले असून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। दरम्यान शहरातील भरवस्तीत आणि रहिवासी भागात झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मरवानी है, हमारे घर पे चोरी हुई है। मेरे घर पे मेरा भाई सोता था और कल वो मेरी भाभी को लेने गया था भोपाल, तो कल घर पे कोई भी नहीं था, तो चोरी हुई है। और सवेरे हमने आए, जैसे लॉक खोला तो घर के दरवाजे टूटे हुए थे। करीबन 40 से 50 तोले सोना गया हुआ है। 27-28 हज़ार रुपये कैश गए और थोड़ा बहुत सिल्वर गया है।